2 महिन्यांपूर्वी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजानन मारणे याने मारल्याचं समोर आलं आणि यामुळेच गजानन मारणे आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांवर मोका अंतर्गत कारवाई झाली आणि त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव गजानन मारणे आणि त्याच्या काही साथीदारांना पुण्यातील येरवडा कारागृहातून सांगलीला हलवण्यात आलं। मात्र सांगलीला जाताना त्याच्यासोबत असणारे जे पोलीस होते त्या पोलिसांनी त्याला मटण थाळी चारली असं आता समोर येत आहे। या सगळ्या संपूर्ण घटनेवर आता पुणे पोलीस जे आहेत ते या संपूर्ण घटनेचा तपास करतायत आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात आता 5 पोलिसांचं निलंबन सुद्धा झाल्याचं समोर येत आहे। काय नेमकं प्रकरण आहे हे जाणून घेऊयात। या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती क्राईम DCP निखिल पिंगळे यांच्याकडून। गजानन मारणे या गुन्हेगारावरती कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी 46/25 हा गुन्हा रजिस्टर्ड आहे, ज्याच्यामध्ये मोकाचं कलम लावण्यात आलेलं आहे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला येरवडा जेलवरून आपण सांगली जेल या ठिकाणी नेत असताना हा घडलेला प्रकार आहे, ज्यामध्ये त्याचे जे काही सहकारी आहेत, त्याचे इतर गुन्ह्यांमधले ते नंबरकारी आहेत, असे 3 जण सतीश शेळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते, हे 3 यांनी काही इतर साथीदारांच्या मदतीने त्याची भेट घेतली होती। ती भेट घेत असताना त्या ठिकाणी कंचे ढाबा नावाचा ढाबा आहे, त्या ढाब्यावरती त्यांची ती भेट झालेली। तिथं काही खाद्यपदार्थसुद्धा त्याला खायला देण्यात आल्याची आपल्याला माहिती आहे, याच्याबाबत तपास चालू आहे। परंतु हे सगळं होत असताना ते जे काम होतं, ते जे कर्तव्य होतं, त्याला येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहामध्ये व्यवस्थित बंदोबस्तामध्ये पोहोचवण्याचं त्याची जबाबदारी API सूरज राजगुरू, हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी या लोकांवरती, या पोलिसांवरती सोपवण्यात आली होती। परंतु आपलं काम नीट न करता त्यांनी त्या ठिकाणी कर्तव्यामध्ये जी कसुरी केलेली आहे, ज्यामध्ये या गजा मारण्याचे जे सहकारी आहेत यांना त्याची भेट घेऊ देणे, अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांची देवाणघेवाण करणे, आपल्या कर्तव्य करत असताना स्वतःची व इतरांचा सुद्धा जीव धोक्यात घालणे, कारण की हा अत्यंत कठोर अशा पद्धतीचा गुन्हेगार आहे, याच्या रेकॉर्डवरती कित्येक गुन्हे आहेत। या सगळ्या प्रकाराबाबत एक खंबीर असा निर्णय घेऊन या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। हा सगळा प्रकार कधी घडला होता? 3 मार्च रोजीची ही सगळी घटना आहे। साधारणपणे रात्री 9-10 नंतरचा हा प्रकार आहे आणि त्या प्रकाराची माहिती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात प्राथमिक काही चौकशी करून मग त्यानंतर आपण ही कारवाई केलेली आहे। ते जे तुम्ही त्यांच्या साथीदारांची नावं घेतली, तेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते। निश्चित ते सगळेजण सराईत गुन्हेगार आहेत, त्याच्याबरोबर त्यांचे इतरही काही गुन्हे आहेत आणि त्यामुळं त्यांनाही आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेले मोकाचे जे काही कलम आहेत त्याच्या प्रावधानांतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांना काही शिक्षा झालेली आहे? या पोलिसांवरती सद्यस्थितीमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांची प्राथमिक चौकशी ही आदेशित करून ती चौकशीसुद्धा पॅरलल पद्धतीने त्याचंसुद्धा जे काही काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे।